निशू 10 वर्षाची अल्लड मुलगी, दुनियादारीची अजून समज नसलेली. आई ममता गृहिणी तर वडील सुरेश एका कारखान्यात मोठ्या हुद्द्यावर कामाला. एक त्रिकोणी सुखी कुटुंब. पण या सुखी कुटुंबाला काळाची नजर लागली. निशूची आई कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराला बळी पडली. अनेक डॉक्टर केले पण उपयोग काही झाला नाही. निशूच्या आईला मृत्यूपेक्षा आपल्या इवलेशा लेकीचं कसं होईल ही काळजी अधिक त्रास देत होती. आजारापेक्षा या काळजीनेच तिला मृत्यूच्या अधिक जवळ नेलं. 6 महिने या आजाराशी लढत अखेर तिची प्राणज्योत मालवली. निशूच्या डोक्यावरचं मायेचं छत्र हरपलं. सुरेशचे आईवडील गावी शेती पाहत होते. सुरेशने निशूसाठी त्यांना आपल्या जवळ राहायला बोलावले, पण शेतीच्या कामामुळे त्यांना शक्य झालं नाही. शेवटी ममताची आई, निशूची आजी निशूच्या देखरेखीसाठी सुरेश निशूसोबत राहायला आली. आजी आणि निशूची तशी आधीपासूनच गट्टी होती, त्यामुळे आजी आल्यावर सुरेशची निशूबद्दलची काळजी थोडी कमी झाली. ममताच्या आईने आपल्या जावयाला म्हटले, तुम्ही निशूची काळजी करू नका, तुमच्या कामावर लक्ष द्या. माझ्या ममताची निशाणी आहे, ती जीवापलीकडे जपेन तिला. मी अगदी निश्चिंत राहा. आई, खरंच देवासारख्या धावून आलात तुम्ही. मला खरंच निशूची फार काळजी लागून राहिलेली. मी आता निवांतपणे माझं काम करू शकेन. तुमचे खूप उपकार झाले. त्या दिवसापासून सुरेश निश्चित झाला की आपण निशूची उत्तम सोय केली आहे. आता तिला ममताची उणीव भासणार नाही. काही दिवस छान गेले, पण हळूहळू निशूचं अभ्यासावरचं लक्ष उडालं. ती एकटीच उदास बसू लागली. मित्रमैत्रिणींची सोबत तिने सोडून दिली. शाळेतून तिच्याबद्दल तक्रारी येऊ लागल्या. तिचा अभ्यास घसरला. परीक्षेत मार्क्स कमी पडू लागले. सुरेशला समजेना निशूला अचानक झालंय काय. सुरेशच्या एका जवळच्या मित्राने त्याला सल्ला दिला, सुरेश, तू लग्न कर. तुला बायकोची आणि निशूला आईची गरज आहे. नाही रे, मला नाही वाटत. लग्न करून हा प्रश्न मिटेल. मुळात मला निशूसाठी सावत्राई नकोच आहे. आणि माझं म्हणशील तर ममताची जागा मी कोणालाच नाही देऊ शकत. सुरेश, तुझ्या भावना समजू शकतो मी. अरे, पण तुला नसली तरी निशूला आईची गरज आहे. कोवळं वय आहे रे तिचं. तिला समजून घेणार असं कोणी हवं तिच्या आयुष्यात. आता जर तिला मातृत्वाचं सुख मिळालं तर ही कडी उमलेल रे, नाहीतर उमलण्याआधीच कोमेजून जाईल. सुरेशने खूप विचार केला. सरतेशेवटी निशूच्या भवितव्यासाठी त्याने लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण लग्न करण्यासाठी सुरेशने नवऱ्या मुलीसाठी एक अट ठेवली. लग्नानंतर निशूलाच आपलं मूल मानायचं, स्वतःच्या मुलाची अपेक्षा ठेवायची नाही. या अशा विचित्र अटीमुळे एकही मुलगी सुरेशशी लग्न करायला तयार होईना. अचानक एक दिवस सुरेशच्या मामेभावाचा रितेशचा फोन आला. त्याला कुठून तरी सुरेशच्या लग्नाची आणि त्याच्या विचित्र अटीची कुणकुण लागली. सुरेश, तू लग्न करतो आहेस असं समजलं. अगदी योग्य निर्णय घेतला आहेस तू. माझ्याकडे तुझ्यासाठी एक उत्तम स्थळ आहे. रितेश, स्थळाचं ठीक आहे, पण तुला माझी अट माहीत आहे ना. ती अट जर मुलीला मान्य असेल तरच पुढचं बोलणं करूयात, अन्यथा हा विषय इथेच थांबव. काही काळजी करू नको सुरेश. मी मुलीला आधीच सर्व कल्पना दिली आहे आणि तिला सर्व मान्य आहे. पण मला तुला मुलीबद्दल काही सांगायचं आहे. ते ऐकून तू लग्नाला तयार होशील की नाही माहीत नाही. मी फक्त कोणालाही अंधारात ठेवणार नाही, ना तिला ना तुला. अरे बोल ना रे, सत्य समजल्याशिवाय मीही लग्न करणार नाही. ऐक तर, मुलीचं नाव माया आहे. माझ्या बायकोची चुलत बहीण आहे ती. आईवडील शेतकरी आणि घरी तिच्या पाठीवर फक्त एक लहान भाऊ. शिक्षण जेमतेम 7वी झालंय. बाकी घरकामात मुलगी फार हुशार, अगदी शेतीची कामे करण्यातही तरबेज. वयात आली आणि आईवडिलांनी लग्न ठरवलं. पण लग्नाच्या आदल्या दिवशी नवऱ्या मुलाचे वडील देवाघरी गेले. मुलाकडच्या मंडळींनी याचं खापर मायावर फोडलं. अपशकुनी ठरून लग्न मोडलं. त्यानंतर मात्र अपशकुनीपणाचा शिक्काच बसला तिच्यावर. तेव्हापासून तिच्याशी लग्न करायला कोणी मुलगा तयार होईना. खरं तर मुलगी खूप चांगली आहे. मी तिला तुझी अट सांगितली आणि ती एका क्षणात त्या लग्नाला तयार झाली. आता तू ठरव लग्न करायचं की नाही. मी तिचा फोटो तुला पाठवतो. मी फोर्स करणार नाही. अंतिम निर्णय तुझाच असेल. सुरेशने फोटो न पाहताच लग्नाला होकार दिला आणि रितेशला म्हणाला, या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. मी त्यावर विश्वास ठेवत नाही. कोर्टात 4 लोकांच्या उपस्थितीत सुरेश आणि मायाचा विवाह पार पडला. सावळा रंग, नाकेडोळे नीट. माया अंगावरच्या कांजीवरम साडीत अधिकच खुलून दिसत होती. साधेपणा कपड्यातच नाही तर स्वभावातही दिसून येत होता. इकडे ममताच्या आईला मात्र हा विवाह मान्य नव्हता. आपल्या लेकीची जागा अन्य कोणी घ्यावी हे त्यांना पटत नव्हतं. म्हणूनच अगदी पहिल्या दिवसापासूनच त्यांनी निशूला तिच्या सावत्राईबद्दल पटवायला सुरुवात केली. सावत्राई किती वाईट असते, लहान मुलांचा कसा छळ करते. तुझी ही नवी आईसुद्धा तुझा छळ करणार. अजून काय काय त्यांनी इवल्याशा निशूच्या मनात भरवले. पहिल्या दिवसापासूनच निशू आपल्या नव्या आईचा द्वेष करू लागली. आपल्या आईची जागा घेणारी माया तिच्यासाठी एखाद्या चित्रपटातील सावत्राई वाटू लागली. खरे तर माया नावाप्रमाणेच मायाळू होती. पण ममताच्या आईने निशूच्या मनात मायाबद्दल इतकी कटुता निर्माण केली होती की निशूला आपल्या नव्या आईचे प्रेम दिसतच नव्हते. माया आपल्या परीने निशूचं मन जिंकण्याचा प्रयत्न करीत होती, पण तिने याबद्दल एक अक्षरही सुरेशला सांगितले नाही.
पण घरातली परिस्थिती सुरेशच्या नजरेतून सुटली नाही. सुरेशची डोकेदुखी कमी होण्यापेक्षा अधिकच वाढली. करायला गेलो एक अन झालं भलतंच असा विचार त्याच्या मनात आला. ममताच्या आईची गावी जमीन होती आणि भाऊबंदकीच्या वादात अडकली होती. कोर्टाचं काम होतं म्हणून ती सुरेशला आपल्यासोबत घेऊन गेली. कामासाठी 8 दिवस तरी लागतील. निशूची शाळा बुडू नये म्हणून तिला मायाजवळ ठेवण्यात आलं. निशूची मुळीच इच्छा नव्हती आपल्या सावत्राईसोबत राहण्याची, पण नाईलाजास्तव तिला राहावं लागलं. त्याच काळात चीनमध्ये कोरोना नावाच्या एका भयानक विषाणूने जगभर मृत्यूचं तांडव सुरू केलं. त्याची झळ भारतालाही जाणू लागली. पंतप्रधानांनी 21 दिवसाच्या लॉकडाऊनची घोषणा केली. सुरेश आणि ममताची आई गावी अडकली. इकडे निशू आपल्या सावत्राईसोबत घरात बंद झाली. ना मैत्रिणी, ना शाळा, ना खेळणे, सारे काही बंद झाले. निशूसोबत वेळ घालवण्याची ही जणू काही देवानेच आपल्याला संधी दिली आहे असं मानून तिचं मन जिंकण्यासाठी प्रयत्न सुरू केले. निशूने 2 दिवस तर TV पाहिला, पण तिला त्याचाही कंटाळा येऊ लागला. घरात बसून तिला काय करावे काही सुचेना. तेव्हा माया पुढे सरसावली. गावी लहानपणी खेळलेले सारे खेळ ती निशूसोबत खेळू लागली. सुरुवातीला निशूला मायासोबत खेळणे आवडत नसे, पण हळूहळू मायाने दाखवलेले खेळ खेळताना तिलाही मजा येऊ लागली. निशू आणि माया घरातल्या घरात सापशिडी, सागरगोटे, चल्लसाठ, कॅरम, पत्ते असे अनेक खेळ खेळू लागल्या. मायाने निशूला अगदी सुईत दोरा कसा ओवायचा, साधे टाके कसे टाकायचे, बटन लावणे, चहा बनवणे, कपड्यांच्या कड्या घालणे, अनेक छोट्या मोठ्या गोष्टी शिकवल्या. हे सगळं करताना निशूलाही मजा येऊ लागली. तिला दिवस कधी सुरू होतो असं होऊन जाई आणि तो दिवस संपूच नये असे वाटे. एक दिवस निशूच्या मैत्रिणीचा फोन आला. निशू, यार जाम बोर झाले ग मी. कधी या सुट्ट्या संपणार आणि आपण खेळायला जाणार? तुला नाही का आला कंटाळा? मुळीच नाही ग. उलट पहिल्यांदा मी माझ्या सुट्ट्या इतक्या एन्जॉय करते. एन्जॉय? निशू, तुला वेळ तर नाही लागले? आम्ही सगळे फ्रेंड्स या सुट्टीला कंटाळलोय. तू कशी काय एन्जॉय करू शकतेस? अगं, माझी ही सावत्र आई आहे ना, ती मला रोज काही ना काही शिकवत असते. त्यात माझा वेळ कसा जातो समजतच नाही. निशू, तू खरंच खूप लकी आहेस ग. तुझी सावत्र आई असूनही किती काळजी घेते तुझी. नाहीतर माझी मम्मा घरी असूनही वर्क फ्रॉम होम करते. माझ्यासाठी तिच्याकडे वेळच नाही. काश तुझी मम्मा माझी मम्मा असती तर माझ्या सुट्ट्याही मी एन्जॉय करू शकले असते. निशूला तिची चूक लक्षात आली. जिला सावत्र आई म्हणून तिचा नेहमी द्वेष करत आले, ती मला किती जीव लावते आहे. या काही दिवसात मायाने निशूसाठी जे काही केलं ते खरंच कौतुकास्पद होतं. आज निशूला आपली नवी आई उमगली. निशूने मायाला आज पहिल्यांदा आई म्हणून हाक मारली. निशूच्या या हाकेने मायाही सुखावली. आज खऱ्या अर्थाने मायलेकींची भेट झाली. दोघीही मायेच्या ओलाव्यात न्हावून निघाल्या. लॉकडाऊनमुळे देश जरी बंद झाला असला तरी निशू आणि मायाचं नातं त्यानिमित्ताने सुरू झालं. एका मुलीला आपली आई उमगली अन गवसली. मित्रमैत्रिणींनो, कथा आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.